50 दिवसांपर्यंत इनॅक्टिव्ह का होते? हॅलो एव्हरीवन, तर मी आहे अश्विनी आणि मी 100 डेज 100 मिनी व्लॉग्स चॅलेंज घेतला होता. मी फर्स्ट डे पासूनच आजारी होते, पण व्लॉग्स बनवणं मी थांबवलं नाही. हॉस्पिटल ट्रीटमेंट चालूच होती, पण माझ्या फायनान्शियल सिच्युएशनमुळे मला कामाला जावं लागत होतं. पण प्रॉब्लेम्स इथेच संपले नाही. जेव्हा डॉक्टर्सकडून मला ॲडमिट व्हायचा सल्ला मिळाला, तेव्हा मी माझ्या ट्रीटमेंटसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला भरपूर धडपड केली. त्यातून पण खूप हताश झालेली, पण एके दिवशी अचानक अनएक्सपेक्टेडली माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि मी ॲडमिट झाले. हॉस्पिटलच्या इन्फेक्शनमध्ये माझी तब्येत अजून खराब झाली आणि मी फोनसुद्धा यूज करू शकले नाही. त्यासाठी मला माझ्या व्लॉग्सवरती पॉज लावावा लागला, पण हा पॉज कधी एका ह्यूज ब्रेकमध्ये टर्न झाला हे मला सुद्धा कळलं नाही. हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत पुढे काय झालं आणि डिस्चार्ज नंतर काय झालं हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 बघा.